नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर वनचं प्रिपरेशन करताना एक सिच्युएशन अशी येते की ती सर्वांना फेस करावी लागते. ती म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर, कन्सेप्ट समजल्यानंतर तो कन्सेप्ट आपल्याला नेहमी लक्षात राहत नाही. आपण तो कन्सेप्ट वारंवार विसरत असतो. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कारण आपली एक्झामिनेशन आता 27 सप्टेंबरला होणार आहे आणि इतका कालावधीही आपल्याकडे उरलेला नाही की आपण तो कन्सेप्ट 10-10 वेळा वाचून रिवाईज करून लक्षात ठेवू. है ना? कारण इतका वेळ आपल्याकडे उरला नसल्यामुळे आपल्याला ती गोष्ट करणं पॉसिबल नाहीये. मग यासाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे? अशी कुठली योग्य पद्धत आहे ज्यामुळे आपण कन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो? ते आपल्या आजच्या सेशनमध्ये तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा मोठा फायदा याच्यातून होणार आहे. पेपर वनचं प्रिपरेशन अगदी स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला गायडन्स हवा असतो. डेली काही डाउट्स असतील, डेली काही प्रॉब्लेम असतील, ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला गायडन्स नक्कीच लागतो. त्यासाठीच येत्या 24 तारखेपासून आपण आपली पेपर वनची लाईव्ह बॅच सुरू करत आहोत. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबत रेकॉर्डेड सेशन मिळतील, पीवाय क्यूज विथ सोल्युशन, नोट्स, मॉक टेस्ट, 5000 प्लस MCQs या सर्व गोष्टींसहित तुम्हाला डेली गायडन्स मिळणार आहे एक्सपर्ट्सकडून. सो अजिबात उशीर करू नका. आजच या प्रिपरेशनला सुरुवात करा. बॅच जॉइन करा. या नंबरवरती तुम्ही WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉइन करू शकता आणि प्रिपरेशन करू शकता. उशीर करू नका. वेळ कमी उरलेला आहे. लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा. चला तर आपण आपल्या सेशनला आता सुरुवात करूया. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतःला ही गोष्ट सांगू नका आणि स्वतःचा कॉन्फिडन्स लो करून घेऊ नका की विसरणं म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे, विसरणं हे कधीच चुकीचं नाहीये. कारण आपलं ह्युमन ब्रेनच तसा काम करत असतो. आपल्याला भरपूर साऱ्या लॉजिकल गोष्टी नेहमी लक्षात राहणं हे पॉसिबल नाहीये. ठीक आहे ना? एखादी एखादी गोष्ट आहे किंवा एखादा टॉपिक तुम्ही वाचलात आणि दुसऱ्या दिवशी विसरलात, याचा अर्थ मला हा टॉपिक येत नाही असा अर्थ होत नाही. बरोबर आहे? आपला जो ह्युमन ब्रेन आहे तो नेहमी इन्फॉर्मेशन रिटेन करून ठेवत नाही. कधी कधी तो विसरतो. विशेषतः पेपर वन सारखे जे टॉपिक्स आहेत त्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड एक आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, ICT आहे, हायर एज्युकेशन आहे, एन्व्हायरमेंट आहे, राईट, कम्युनिकेशन आहे, रिजनिंग आलं, मॅथ्स आलं, प्रॅक्टिकल आलं. मग ह्या सर्व गोष्टी एकच आहेत का? सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट रिटेन करून ठेवणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं अँड दॅट इज नॅचरल. ओके, काही मोठी गोष्ट नाही आहे. आता याच्यामध्ये काय होतं की आपण एवढ्या सगळ्या कन्सेप्ट हाताळतो, है ना? मग आज एक कन्सेप्ट शिकला, पुन्हा त्याचा वापरच केला नाही आणि काही दिवसांनी रिकॉल कमजोर होऊन जातं. हे अगदी नॉर्मल आहे. ठीक आहे ना? मग मी विसरलो म्हणजे माझं प्रिपरेशन खराब आहे असा निष्कर्ष अजिबात निघत नाही आणि तसा निष्कर्ष तुम्ही काढू सुद्धा नका. खरा प्रश्न असा आहे की मी विसरल्यानंतर तोच कन्सेप्ट परत कसा रिट्राईव्ह करतो, कसं रिवाईज करतो, यावर तुमचे मार्क्स जास्त अवलंबून असतात. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, सर्वात मोठी चूक असते की फक्त नोट्स पुन्हा वाचणे. आता तुम्ही म्हणाल की सर, नोट्स वाचणे ही चूक कशी काय असू शकते? नोट्स वाचणं तर चांगली गोष्ट आहे ना, है ना? काहीतरी तुमची चूक होत आहे सर. तुम्ही म्हणताय की नोट्स पुन्हा वाचू नका, है ना? मी नोट्स वाचू नका असं म्हणत नाहीये. नोट्स वाचण्याची पद्धत आपल्या मेंदूला तशीच चालना देत असतं. कशी? आपण काय करतो, रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये एखादा टॉपिक घ्या. कुठलं सॅम्पलिंग आहे किंवा रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बरोबर आहे? दुसऱ्या दिवशी आपल्याला ते आठवतच नाही. मग आपण काय करतो, नोट्स उघडतो, है ना? पुन्हा 2 पानं वाचतो, त्याला हायलाइट करतो. मग म्हणतो की हां, आता मला आठवतंय की रिलायबिलिटी काय, व्हॅलिडिटी आहे. मग हे एक्झॅक्टली आपल्या मेंदूला तशी सवय लागून जाते की आपण नोट्स बंद केलं की विसरतोय, नोट्स ओपन केले की परत आठवतंय. मग एक्झामिनेशनमध्ये आपल्याला कोणी आपल्यासमोर नोट्स ओपन करून देणार आहे का? अजिबात नाही. एक्झामिनेशनमध्ये तुमच्यासमोर नोट्स नसणार आहे. तुमच्यासमोर काहीच नसणार आहे. इव्हन बाजूला काही लोकं तुमच्यासोबत एक्झाम देणार आहेत. तो एक प्रेशर असतो. तिथे तर आणखीन ज्या माहिती आहेत त्या पण गोष्टी विसरण्याची शक्यता आहे. आलं का लक्षात? सो तिथे आपल्याला हा जो ट्रॅप आपल्या मेंदूसोबत झालाय की नोट्स उघडल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी आठवत आहेत. हा ट्रॅप आपल्याला पूर्णपणे बाजूला काढायचा आहे. इट इज अ ट्रॅप. ठीक आहे? नोट्स उघडले की आठवणं हा एक ट्रॅप आहे आपल्या मेंदूसाठी. मग याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? बरोबर आहे की नाही? याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय आहे का? येस, आहे आणि त्यासाठीच आपण हा सेशन घेतोय. बरोबर आहे की नाही? आपण स्वतःला प्रश्न विचारा. आपली स्वतःच्या मेंदूला अशी प्रॅक्टिस द्या. आपण स्वतःला विचारायचं, व्हॅलिडिटी म्हणजे काय रे? कारण आपण कन्सेप्ट क्लिअर केला. आता स्वतःला विचारा, व्हॅलिडिटी म्हणजे काय? मग आपल्याला उत्तर हळूहळू लक्षात राहतं, है ना? नोट्स न पाहता उत्तर द्यायचं आहे. बरं ठीक आहे. सुरुवातीला नोट्स पाहून उत्तर द्या. नोट्स बंद करा. आता प्रश्न विचारा. आता नोट्स न पाहता उत्तर द्या. त्याच्यानंतर मग त्याच कन्सेप्टला, तो कन्सेप्ट समजलाय तर दुसरा प्रश्न विचारा. रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटीमध्ये फरक आहे का? नोट्स न उघडता विचार करा आणि उत्तर द्या. एखादं उदाहरण देता येऊ शकतं का? किंवा एखादं उदाहरण दिलं तर याच्यामध्ये व्हॅलिडिटी आहे की रिलायबिलिटी आहे? हे सांगता आलं तर तुमचा कन्सेप्ट टोटल क्लिअर आहे. कधीच विसरणार नाहीत.
आलं लक्षात? या चुका करू नका, आहे की नाही? या 2 चुका करू नका. आता सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावरची सोल्युशन काय. 4 टेक्निक्स तुम्ही करायचे आहेत. पहिली टेक्निक आहे क्लोज द नोट्स मेथड. कुठली? क्लोज द नोट्स मेथड. ठीक आहे. आता ही जी टेक्निक आहे तुम्हाला आजपासूनच सुरू करायची आहे. वापरू शकता तुम्ही आजपासूनच. याला आपण सोप्या भाषेत म्हणतो, पहिलं वाचायचं, बंद करायचं, आठवायचं आणि तपासायचं. है ना? फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया. फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड मधला. फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपल्याला आपण शिकलो आहे लाईव्ह सेशनमध्ये, है ना? कन्सेप्ट समजून घ्यायचा. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय असतं? कंटिन्यू असेसमेंट असते. इंटरनल एक्झाम आपली ही एक फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे. बरोबर आहे ना? हा कन्सेप्ट आपल्याला समजला. आता नोट्स बंद करा. आता स्वतःला विचारा फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय है ना? उत्तर आठवलं का बघा. उत्तर जर आठवलं तर अगदी उत्तम आहे. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारा. फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह मध्ये काय फरक आहे? ठीक आहे. तुम्हाला अर्धवट आठवत असेल, अर्धवट आठवत नसेल तर लगेच नोट्स नका उघडू. ठीक आहे ना? पहिल्यांदा जितकं आठवतंय तितकं बोला किंवा लिहा बेटर. मग नोट्स उघडा, त्याच्यानंतर उघडू शकता. मग आपण बघू शकतो की आपलं कुठे चुकलं. कुठे चुकलं हे बघायचं आणि मग त्याच्यावरती सोल्युशन काढायचं. काय बरोबर आलं ते डोक्यात नाही ठेवायचं. कुठे चुकलं ते बरोबर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना? लर्निंग रिसर्चमध्ये इन्फॉर्मेशन पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा मेमरीमधून इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्याचा सराव करायचा. ठीक आहे, त्याचा फायदा तुम्हाला जास्त होतो. दुसरी टेक्निक आहे तुमची रिव्हिजन रूल 137. ठीक आहे, रिव्हिजन रूल 137. दुसरी अत्यंत प्रॅक्टिकल टेक्निक आहे. समजा आज तुम्ही कम्युनिकेशन मधला एक टॉपिक घेतला, बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन हा टॉपिक घेतला है ना, तो फक्त आजच रिवाइज नाही करायचा आहे. त्याला छोटं छोटं रिव्हिजन पॉईंट्स मध्ये द्यायचं आहे ना. पहिलं रिव्हिजन 1 दिवसानंतर. 137 हा फॉर्म्युला आहे बरं का. 137 1 दिवस 1 डे, 1 दिवसानंतर रिवाइज करा है ना. दुसऱ्या दिवशी नोट्स बंद करून तीच प्रोसेस जी आहे तसंच तुम्हाला करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये फरक काय वगैरे वगैरे. ठीक आहे. दुसरं जे आहे थर्ड म्हणजे 3 दिवसानंतर रिवाइज करा. 1 दिवसानंतर रिवाइज करा, 3 दिवसानंतर रिवाइज करा आणि त्याच्यानंतर 7 दिवसानंतर रिवाइज करा. ठीक आहे ना. असं करू शकता तुम्ही. हे एक प्रॅक्टिकल एक मेथड आहे. असं रिवाइज तुम्ही केलात तर तुम्हाला गोष्टी लवकर लक्षात राहतात. तिसरी टेक्निक आहे प्रत्येक कन्सेप्टला क्वेश्चन मध्ये बदल करा. है ना, जसं मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक कन्सेप्ट जो आहे तुम्हाला समजलेला तर त्याला क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करा. है ना. तुम्ही नोट्समध्ये लिहिलंय की क्रायटेरियन रेफरन्स्ड टेस्ट कम्पेअर्स स्टुडंट परफॉर्मन्स विथ प्री डिटरमाइंड क्रायटेरिया. हे फक्त वाचून ठेवलं तर आपल्या लक्षात राहतं. पुन्हा नोट्स उघडले की लक्षात राहतं, असं राहणार नाही है ना. मग नोट्स बंद केले की लक्षात राहणार आहे का? नाही राहणार आहे. मग त्याच्यावर प्रश्न बनवा तुम्ही. क्रायटेरियन रेफरन्स टेस्ट कोणाशी कंपॅरिझन करतो है ना. आन्सर आहे की प्री डिटरमाइंड क्रायटेरियाशी कनेक्ट करतो किंवा कंपॅरिझन करतो. बरोबर आहे की नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारा की नॉर्म रेफरन्स टेस्टमध्ये कंपॅरिझन कशाशी केला जातो है ना. मग तिसरा विचारा दोन्हीमध्ये काय फरक आहे. असे प्रश्न स्वतःला विचारा. म्हणजे काय होतं की आपल्याला तो कन्सेप्ट वेगवेगळ्या ऍस्पेक्टने, वेगवेगळ्या बाजूने, वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात राहतो. त्यामुळे तो लवकर विसरणार नाही. आलं लक्षात. त्यानंतर तुमची चौथी टेक्निक आहे मिस्टेक नोटबुक. मी प्रत्येक अपडेटमध्ये सांगत असतो मिस्टेक नोटबुक बनवा. ठीक आहे. कारण आपल्याला कुठे चुका होत आहेत हे सुधारणं म्हणजे आपलं प्रिपरेशन आहे. आलं का लक्षात. मिस्टेक नोटबुक बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की कुठं चुकलं. अर्धा कन्सेप्ट, 2 कन्सेप्ट आहे, 2 कन्सेप्ट मधला एखादा कन्सेप्ट लक्षात राहिला, दुसरा थोडासा लक्षात राहिला, बाकीचे विसरलं. मग काय विसरलं ते लक्षात ठेवा. सॉरी, काय विसरलं ते नोटबुकमध्ये लिहा, तुमच्या मिस्टेक नोटबुकमध्ये, आणि त्याच्यावरती मग काम करा. आलं लक्षात. सो हे 4 टेक्निक जर तुम्ही वापरलात तर तुमचं प्रिपरेशन जे आहे अगदी टॉप लेवलचं होऊ शकतं. कधीच कन्सेप्ट विसरणार नाही. तर आपली एक्झामिनेशन कधी आहे? 27 सप्टेंबरला आपली एक्झाम आहे. बरोबर आहे की नाही. मग 27 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पेपर मधला सगळा कन्सेप्ट जो आहे 100% पाठ करावं, 100% लक्षात ठेवावं असं गरजेचंच नाहीये. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, कन्सेप्ट तुम्ही शिकलात, कन्सेप्ट तुम्हाला समजला, तो तुम्ही वारंवार विसरताय. मग तो विसरू नये म्हणून तुम्ही काय करायचंय, तो लक्षात ठेवण्यासाठी, तो आयडेंटिफाय करण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करा. ठीक आहे. नोट्स बंद करून आठवायला सुरुवात करा. तशी प्रॅक्टिस तुमच्या मेंदूला द्या, तसंच तो काम करेल. ठीक आहे ना. प्रेशरमध्ये कसं मेंदूला वापर करता येईल ह्याची प्रॅक्टिस करा. तेव्हाच तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये ती सवय जी आहे ती फायदा देणार आहे. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी आहेच, त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
24 ऑगस्टपासून आपली पेपर वनची बॅच सुरू होत आहे, लाईव्ह बॅच. यामध्ये पेपर वनचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जाईल. मी स्वतःसुद्धा तुम्हाला शिकवायला तिथे असणार आहे. काही डाऊट असतील तुम्हाला विचारू शकता. त्यासोबत रेकॉर्डेड सेशन पण मिळतील. काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड नसेल करता येत, तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकता. PYQs विथ सोल्युशन मिळणार आहेत, नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत प्रॅक्टिससाठी, 5000+ MCQ सिरीज मिळणार आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. तर यासाठी तुम्हाला काय करायचं, ही बॅच जॉईन करायची आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा. सांगा की मला ही बॅच जॉईन करायची आहे. तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या थ्रू पण तुम्ही जॉईन करू शकता. ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टींचा ॲक्सेस मिळेल. ठीक आहे. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. तुम्ही जेव्हा जॉईन कराल तेव्हा तुम्हाला फीस सांगितली जाईल, किती आहे फीस. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. जितकं लवकर तुम्ही जॉईन कराल तितकं चांगल्या पद्धतीचं प्रिपरेशन तुमचं होणार आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचं बघा, प्ले स्टोअर सगळ्याच्या मोबाईलमध्ये असतं. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, हे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला. डाउनलोड करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे खाली बघा, इथं स्टोअर सेक्शन आहे. त्या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. त्यावरती क्लिक करायचं आणि सर्च करायचं, टाईप करायचं MH सेट 2026 पेपर 1 हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं. जॉइन नाव ऑप्शन दिसेल. जॉइन नाव करायचं, फीस पे करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं.